वडापावचा विषय म्हटल्यावर मी काय सुट्टी देतोय वैतावा. मागवलं मी पण 2 वडापाव. आज गेलो होतो पुणे बेंगलोर हायवे लगत असणाऱ्या खंडू वडापाव स्नॅक सेंटरचा वडापाव खायला. जून मध्ये यांच्या शाखेचं ओपनिंग झाले. 8 महिने झालं चालू असलेलं यांचं हे वडापाव सेंटर एकदम खतरनाक पद्धतीने चालतंय. ग्राहकांची जर गर्दी तुम्ही बघितली तर एक जाते तर दुसरं लगेच येतंय. मला बसायला जागा नव्हती, एवढी गर्दी होती. टायमिंग जर यांचं सांगायचं झालं तर सकाळी 6:30 चालू करतात आणि रात्री 10:30 बंद करतात. इथं तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे त्यांनी अरेंजमेंट केलेलं आहे पूर्ण. आणि माझ्यासमोरच वडे तळायचे चाललेले आहेत. हे बघा कशा पद्धतीने वडे तळतात. वडापाव बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते सगळं साहित्य त्यांच्या समोरच आहे. वडे एकदम बनवून तयार करून ठेवलेले आहेत, ते फक्त आता तळायचे राहिलेत. आता वडापावचा विषय म्हटल्यावर मी काय सुट्टी देतोय वैतावा. मागवलं मी पण 2 वडापाव. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त 12 रुपयामध्ये तुम्हाला वडापाव भेटतोय, जो की अख्ख्या उंबरजमध्ये तुम्हाला कुठंच भेटणार नाही. आणि चव जर सांगायची झाली तर फक्त 12 रुपयामध्ये वडापावची असली चव तुम्हाला कुठंच भेटणार नाही. माझा वडापाव खाऊन होतोय तोपर्यंत त्यांच्याकडे 8 वडापाव पार्सलची ऑर्डर आली. तुम्हाला पण जर वडापाव पार्सल पाहिजे असतील तर यांच्याकडे ऑर्डर प्रमाणे पार्सल वडापाव भेटतील. तर मग विचार कसला करताय, एकदा यायलाच लागतंय पुणे बेंगलोर हायवे लगत असणाऱ्या उंबरजच्या खंडू वडापाव स्नॅक सेंटरचा वडापाव खायला.